तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्र संपला होता 12व्या शतकात महाराष्ट्राचं वैभव फार सुंदर दिसत होतं खऱ्या अर्थानं जो अंतकरणातून ऐकन गड्या त्याचं दगडाचंही काळीज आहे त्याच्यावर ध्यायला पाझर फुटल असं चरित्र धर्मवीर शंभूराजे आणि छत्रपती शिवाजी राजांनी खऱ्या अर्थानं महाराष्ट्र उभा करताना या ठिकाणी सगळं माणसांनी एकत्र केलं महाराष्ट्राचं वैभव आता जसा महाराष्ट्र दिसतोय असाच महाराष्ट्र आधी होता असाच होता 12वं शतक हे महाराष्ट्रासाठी फार महत्त्वाचं होतं कारण 12व्या शतकात माऊली ज्ञानोबाराय मराठी भाषेचा गौरव करत होते माझा मराठाची बोल कौतुके पै अमृता ते ही पैंजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविना या मराठाची नगरी आणि ब्रह्मविद्येचा सुकाळू करी आळंदीत माऊली ज्ञानोबाराय मराठी भाषेचा गौरव करत होते पंढरपुरात वारकरी धारकरी नाचत होते पकवाजांचा आवाज होता मृदंगाचा पकवाजाचा आवाज होता टाळांचा आवाज होता भजनानंद होता नामस्मरण होतं आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्र वैभवशाली दिसत होता घरासमोर तुळशी वृंदावन दिसत होतं भगव्याचा रंग गडद झाला होता आणि दिल्लीच्या तख्ताकडे सह्याद्री दिल्लीच्या तख्ताकडे ताट मानेनं पाहत होता खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचं वैभव फार सुंदर दिसत होतं घरासमोर हे तुळशी वृंदावन होतं मंदिरात ते देव आणि मंदिर खऱ्या अर्थानं फार सुंदर दिसत होती पण कुणाची तरी नजर महाराष्ट्राला लागली अरे कुणाची तरी नजर महाराष्ट्राला लागली आणि 8000 इस्लामिक सत्तांसहित अल्लाउद्दीन खिलजीनं आक्रमण केलं आणि पहिलं आक्रमण महाराष्ट्रावर झालं दिन करत अल्लाउद्दीन खिलजीनं महाराष्ट्र उद्ध्वस्त केला दिवसा ढवळ्या आया बहिणींची इज्जत तुटली अरे दिवसा ढवळ्या तुळशी वृंदावन नष्ट झालं मंदिर उद्ध्वस्त झाली मंदिरातली देव उद्ध्वस्त झाले अरे कोण रोकल हे वादळ हे अल्लाउद्दीन खिलजीचं वादळ कोण रोकल हे वादळ रोकायला आता एका वादळाची गरज होती दादा हे वादळ रोकायला आता एका वादळाची गरज होती महाराष्ट्र चिराडला गेला महाराष्ट्र उद्ध्वस्त झाला आया बहिणींचा किंचाळण्याचा आवाज चहूबाजून येऊ लागला रय शांत झाली शेतकरी शवालदिल झाले तुळशी वृंदावन उद्ध्वस्त झालं आणि मग कोण रोकल 288 वर्ष दादा 288 वर्ष महाराष्ट्र उद्ध्वस्त केला अरे तुडवला गेला महाराष्ट्र संपला महाराष्ट्र आणि मग आता कुणाची तरी गरज होती महाराष्ट्राला अरे कुणाची तरी कोण्या भगव्या धारकाची गरज होती तो महाराष्ट्र उभा करणार होता आणि मग फार प्रतीक्षा करावी लागली 288 वर्षाची प्रतीक्षा आणि मग पैठणचे सुप्रसिद्ध साधू शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी पैठणमध्ये आवाज दिला बये अरे काय चाललंय आई तुळजा भवानी कोल्हापूरची महालक्ष्मी काय चाललंय महाराष्ट्रात दिवसा ढवळ्या आया बहिणींची इज्जत तुटत चालली अरे कोण रोखणार हे वादळ कोण रोखणार बये वादळ हे वादळ रोकायला आता एका वादळाची गरज हवी आहे बये कोल्हापूरची महालक्ष्मी तुळजापूरची आई तुळजा भवानी वणीची सप्तशृंगी आणि माहूरची रेणुका माता तुला दार उघडावं लागल आज जर दार नाही उघडलं आळंदी निवासिनी तुला दार उघडावं लागल नेवासा निवासिनी तुला दार उघडावं लागल पंढरपूर निवासिनी तुला दार उघडावं लागल बये अरे बये तुला दार उघडावं लागल बये दारू मासाहेब जिजाऊंना दिवस गेले भूमपरंड्यामध्ये बयेनं दार उघडलं पुत्र व्हावा आईचा गुंडा ज्याचा तिही लोकी झेंडा महाराज साहेब सांगतात महाराणी साहेब शहाजी राजे सांगतात महाराणी साहेब पुत्र व्हावा आईचा गुंडा ज्याचा तिही लोकी झेंडा असा पुत्र जन्माला घाला आदिलशाही निजामशाही कुतुब डच फ्रेंच मुघल यांच्या मानगुट्यावर बसल आणि पुन्हा एकदा हा भगवा या महाराष्ट्रावर फडकवल असा पुत्र जन्माला घाला आणि मग तो दिवस महत्वाचा होता महासाहेब जिजाऊंना डोहाळे लागले महासाहेब जिजाऊंना डोहाळे लागले कशाची ऐका आजूबाजूनी आया बहिणींचा किंचाळण्याचा आवाज येतोय गडाचा गडकरी आणि गडकऱ्याची बायको लक्ष्मी शिवनेरीवर आहे आई साहेब जिजाऊंना शिवनेरीवर नेण्यात आलं महाराज साहेब सांगतात महाराणी साहेब आपण शिवनेरीवर सुरक्षित आहात इथं दुश्मन येणं पण सोपं नाही आई महाराणी साहेब इथं थांबावं आणि मग डोहाळे लागले आजूबाजूने आया बहिणींचा किंचाळण्याचा आवाज येत होता महासाहेब सांगतात लक्ष्मी अरे या केविलवाणी चेहऱ्यानी माझ्याकडे का पाहते लक्ष्मी म्हणते आई साहेब काय आंबट खाऊशी वाटतं का महिला मंडळ डोहाळे गर्भाधान संस्कार होतात हिंदू संस्कृतीत आणि ते होतात 16 संस्कारापैकी एक संस्कार आहे महासाहेब जिजाऊंवर गर्भाधान संस्कार सुरू झाले रामायण श्रवण सुरू केला भागवत श्रवण सुरू केला भागवत श्रवण करत असताना
कृष्णासारखा पुत्र जन्माला यावा, रामायण श्रवण करत असताना रामासारखा पुत्र जन्माला यावा, कारण रावण खऱ्या अर्थानं उन्माद करत होता, हे आता कंस खऱ्या अर्थानं उन्माद करत होता, आणि या रावणाला आणि कंसाला मारण्यासाठी राम हवा होता, आता कृष्ण हवा होता, आणि आई साहेबांना वाटतं हा राम आता पोटात वाढत होता, कारण की प्रभु रामचंद्र ये भूमि हिंदू की है, ये भूमि प्रभु रामचंद्र की है, और ये भूमि सांता की नहीं, ये भूमि संतों की है, याद रखो ये भूमि संतों की है। मासाहेब जिजाऊंचं तेज विलक्षण दिसत होतं, अरे कुणीतरी येणार याची चाहूल मात्र महाराष्ट्र देत होता, सह्याद्री दिल्लीच्या तख्ताकडे पाहणारा झुकल्यासारखा वाटत होता, पण हा सह्याद्री उभा करण्याची जबाबदारी आईसाहेब जिजाऊंना घ्यायची होती। लक्ष्मी म्हणती मासाहेब सांगा ना डोहाळे कशाचे लागले, आंबट, महिला मंडळ डोहाळे आंबट खायचे का तिखट खायचे का माती खायचे डोहाळे लागतात? अहो माती खायचे डोहाळे लागल्यावर दगडू पोरग जन्माला येतं, माती खायचे डोहाळे नाही लागले, माती खायचे डोहाळे नाही लागले, सांगा मासाहेब काय खाऊशी वाटतं? हे लक्ष्मी आया बहिणीची इज्जत तुटली गेली आहे, मग सांगा ना आई साहेब काय खाऊशी वाटतं? लक्ष्मी म्हणते मला काही, लक्ष्मी सांगा आई साहेब, आई साहेब सांगतात हे लक्ष्मी मला लागले डोहाळे, कोण म्हणलं लागलं नाही, मला लागले डोहाळे, मला घोड्यावर बैसावंसं वाटतंय, मला सिंहावर बैसावंसं वाटतंय, मला दानपट्टे फिरवावेसे वाटतात, मला समशेरी चालवावेसे वाटतात, मला समशेरी चालवत दुश्मनांच्या गर्दनी उडवत पुन्हा एकदा हे स्वराज्य निर्माण करावंसं वाटतंय, स्वराज्य निर्मितीचे डोहाळे आई साहेब जिजाऊंना लागले, आणि दिवस जवळ आला, दिवस जवळ आला, फाल्गुन वैद्य तृतीया, फाल्गुन वैद्य तृतीया 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरीकडे महाराष्ट्र पाहत होता, फाल्गुन वैद्य तृतीया 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरीतून आवाज आला, शिवनेरीतून आवाज आला, सनई चौघडे वाजत आले, खऱ्या अर्थानं पाना फुलांना भर आला, आणि महाराष्ट्र उज्ज्वल भविष्य खऱ्या अर्थानं महाराष्ट्र जबरदस्त दिसत होता, आणि मग कुणीतरी आवाज दिला शिवनेरीवर जन्माला आला, अरे कोण जन्माला आला? काळांचा काळ खऱ्या अर्थानं मुघलांचा कर्दन काळ, आदिल निजाम कुतुब डच फ्रेंच यांना सगळ्यांना लोळवणारा, आणि अंतकरणातून समाजाची सेवा करणारा, रयतेसाठी जीवाशी खेळणारा, हे खऱ्या अर्थानं तो छत्रपती शिवाजी राजा शिवनेरीवर जन्माला आला, आणि महाराष्ट्राला आनंद झाला, किती सांगू मी सांगू कुणाला, आजी आनंदी आनंद झाला, अरे गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळ कृष्ण अंदा घरी आणि आनंदल्या घरनारी, बयनदार उघडलं, थोडा बयनदार उघडलं धाराशिव जिल्ह्यामध्ये, उस्मानाबाद नाही धाराशिव, अहमदनगर नाही अहिल्यानगर, आणि औरंगाबाद नहीं छत्रपति धर्मवीर संभाजीनगर। इस भारत में रहना पड़ेगा तो भारत माता की जय बोलना पड़ेगा, तिरंग्याला सॅल्यूट करावा लागेल, भगव्याला नमन करावं लागेल, 18 पगड जाती आणि 12 बलुतेदारांना मानावं लागेल, तर महाराष्ट्रात राहावं लागेल। हा महाराष्ट्र ऐरागऱ्यांचा नाही आहे, हा महाराष्ट्र उभा केलाय कोणी? वीर सावरकरांनी महाराष्ट्र उभा केलाय, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी महाराष्ट्र उभा केलाय। ऐका सजना हो, विषय जाती धर्माचा नाही आहे, जिथं छत्रपती शिवाजी राजांचं चरित्र येतं तिथं 18 पगड जाती उभ्या राहतात। काहींनी त्यांच्या स्वार्थासाठी जातीत महापुरुष अडकून घेतले, आम्हाला बोलावं लागल, आणि आज जर नाही ना बोललो गड्या मागचे दिवस पुढे यायला वेळ लागणार नाही। माझा आवाज स्पष्ट येतो, एक एक पकवास ठेवायचा हा। आज जर बोललो नाही तर खऱ्या अर्थानं मागचे दिवस पुढे यायला वेळ लागणार नाही। ज्यांनी त्यांनी त्याच्या स्वार्थासाठी खऱ्या अर्थानं जाती धर्मात महापुरुष अडकून घेतले। कोणी म्हणतं छत्रपती शिवाजी राजे माझे, कोणी म्हणतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमचेत, कोणी म्हणावं खऱ्या अर्थानं जगद्गुरु तुकोबाराय आमचेत, कोणी म्हणावं खऱ्या अर्थानं सावता महाराज आमचेत, कांदा मुळानं भाजी अवखी विठाबाई माझी। अरे कुठं परमार्थ केला? सगळी माणसं एक होती सज्जना हो, राजकारण्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी महापुरुष अडकून घेतले। आपण सजग होणं लय गरजेचं आहे। लोक काठ्या दगडी आणून ठेवतात आणि आपण आपले डोके फोडतोय। अजून बी काही शिवचरित्रकार आहेत जे म्हणतात मुस्लिम समाजाची माणसं नव्हती स्वराज्यात। काय अभ्यास केला मग यांनी शिवचरित्राचा? अरे दाखलेत मुस्लिम समाजाची माणसं होती शिवचरित्रात। छत्रपती शिवाजी राजांच्या समोर सोबत मदारी मेहतर होता, एक एक माणूस होता खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला बळकटी देणारा। धनगर समाजाचा महादेव धनगर होता, माळी समाजाचा ज्ञानोबा माळी होता। ही माणसं होती स्वराज्यासोबत। मला असं वाटतं आम्ही जर हिंदुत्वाचा अजेंडा समोर घेऊन चालतोय ना तर हिंदुत्व आम्हाला कळलं पाहिजे। आमची हिंदुत्वाची व्याख्या चुकायला लागली आहे।
आम्ही हिंदुत्व म्हणतो आणि नवरात्राच्या कार्यक्रमाला बायकांना नाचवण्याचा कार्यक्रम ठेवतो, हे एक आमचं हिंदुत्व. मग आम्ही जर हिंदुत्व म्हणतो आणि गणेशोत्सवाला एकाच गल्लीत 10 गणपती बसवतो, हे एक आमचं हिंदुत्व. अरे हिंदुत्व म्हणजे खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे, सगळी माणसं एकत्र मिळून गोळ्या धान्याने नांदावीत, हा धर्म आहे. आणि मी अखंड महाराष्ट्राला आव्हान करत, तुम्हाला जर जातीय सलोख पाहायचा असेल तर खरंच घोसापुरीमध्ये या गड्या इथं जातीय सलोख आहे. इथं माणसं गोळ्या मेळ्याने राहतात, इथं जात धर्माचा विषय नाहीये. उगाच आता सरपंच तुम्ही फारुख भाई म्हणून मी बोलत नाही, मी रोजच कीर्तनात असं बोलतो. मी धर्मावर अतिशय परखड बोलणारा माणूस आहे. अफजल खान मारला म्हणजे मुस्लिम समाजाचा विषय नाही, इथं ती प्रवृत्ती होती आया भगिनींवर वाईट नजर टाकणारी, त्याचा कोथळा शिवरायांनी काढला होता. तिथेही जात धर्माचा विषय उभा राहिला. सचना दिसते का माझ्या चेहऱ्यावर बघून जात? माझ्या मुलीचं नाव ज्ञानेश्वरी आणि मुक्ताबाई आहे. लक्ष देऊन ऐका, आम्ही जात धर्मपंथ यांच्या पुढे जाऊन काम करतो. अरे काही नाही, महाराजांनी असा महाराष्ट्र उभा केला ना, शिवरायांच्या छायेखाली नव्हती कशाची वाद आणि आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते. काळ्या रात्री तळपत होत तिच्या रूपाचं ऊन, अशी देखणी होती एका मुस्लिमाची सून. त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवान, आणि आनंदाने नांदत होता हिंदू मुसलमान. बांधित होता मस्जिद येथे आणि येथे मंदिर, आणि अशा नराच्या पुतळ्या पायी झुकते माझी मान, आणि आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. हा महाराष्ट्र खरा आहे. असा महाराष्ट्र उभा करण्याचं स्वप्न आई साहेबची जाऊन पाहिलं, आणि भयन दार उघडलं धाराशिव जिल्ह्यामध्ये भूमपरंडा. महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं जाग आली. छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय.